नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून विविध आस्थापनांच्या विविध जाहिराती लवकरच पवित्र पोर्टलवरती अपलोड होतील आणि या संपूर्ण जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील व प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होईल. एकंदरीत विचार केला तर आजपर्यंत आपण जर पाहिलं तर नक्की पवित्र पोर्टलवर किती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, नक्की कोणकोणत्या पदांसाठी त्या जाहिराती असणार आहेत या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया कधी सुरू होऊ शकते हेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर विविध आस्थापनांच्या जागांमध्ये आपण जर विचार केला तर शैक्षणिक संस्था व सुधारित जागा यांचा विचार जर केला तर स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये झडपी, मनपा, नपा शाळा ज्या आहेत त्यांच्या जाहिराती जवळपास आपण जर पाहिल्या तर 9,000 ते 10,000 जाहिराती या पवित्र पोर्टलवरती सध्या अपलोड झाल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे. दुसरं जर पाहिलं तर खाजगी पूर्ण अनुदानित संस्था ज्या आहेत त्यांचा विचार जर केला तर साधारणतः 3,500 ते 4,500 म्हणजे 5,000च्या दरम्यान या खाजगी पूर्ण अनुदानित शाळांच्या जागा त्या ठिकाणी असणार आहेत. आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये नवीन वाढीव जी पदं असणार आहेत ती पदं देखील येतील आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साधारणतः 6 ते 6,500पर्यंत ही खाजगी अनुदानित शाळेच्या ज्या जागा आहेत त्या येण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत जर पाहिलं तर खाजगी अंशतः अनुदानित शाळा ज्या आहेत त्यांची देखील पदं या भरतीमध्ये येणार आहेत. ती पदं साधारणतः आपण जर विचार केला तर 1,500 ते 2,000 पदं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि वाढीव जी नवीन पदं असणार आहेत ती सुद्धा या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत पाहिलं तर खाजगी विना अनुदानित ज्या संस्था आहेत त्यांची देखील या पदं या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ती पदं देखील साधारणतः 600 ते 1,000 म्हणजे साधारणतः 1,000च्या एवढी ही पदं असतील. आणि एकंदरीत जर पाहिलं तर एकूण आकडा जर आपण विचारात जर घेतला तर सुधारित जागांचा विचार करता साधारणतः 15,000 ते 17,000 शिक्षकांची पदे या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. ज्या पद्धतीने 2022मध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः 12,000च्या दरम्यान आपण जर पाहिलं तर झेडपी, नपा, मनपांच्या जागा होत्या आणि इतर ज्या संस्था आहेत त्यांच्या साधारणतः 4,000 ते 5,000 जागा त्या ठिकाणी एकंदरीत 16-17,000ची भरती पहिल्या म्हणजेच आपण जर पाहिलं तर पहिल्या फेजमध्ये आलेली होती आणि त्यानंतर पुन्हा फेज 2मध्ये देखील संस्थांच्या जागा भरपूर आलेल्या होत्या. काही झेडपी, नपा, मनपाच्या जागा देखील होत्या. तर अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळतं एकंदरीत चित्र. आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आकडासुद्धा ±2,000 इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणजे 13,000 ते 17,000च्या दरम्यान ही भरती 100% झाली पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे. यावरती तुमचं देखील मत तुम्ही मांडू शकता. एकंदरीत सर्वांना माहिती आहे की एकंदरीत गट व त्याची पात्रता कोणती आहे सर्वांना माहिती पाहिजे. 1 ते 5साठी पाहिलं तर CET किंवा TET पेपर 1 उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. 6 ते 8साठी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. 9 ते 10चा विचार जर केला तर BEd आवश्यक आहे. 11वी-12वीसाठी PG आणि BEd आवश्यक आहे. आता इथे जर विचार केला तर बऱ्याच विशेष शिक्षकांचं म्हणणं असतं की आमच्या जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला असणार आहेत का अशीही त्यांची मनामध्ये एक प्रकारची शंका असते. तर कला शिक्षक, चित्रकला, संगीत शिक्षक, क्रीडा शिक्षकांमध्ये पाहिलं तर शारीरिक शिक्षण शिक्षक आहेत, कार्यानुभवाचे जे शिक्षक आहेत त्यांच्या देखील जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या मार्फत भरल्या जाणार आहेत आणि त्या 80% पदांच्या मर्यादेतच या जागा भरल्या जातील. आता इथे जर पाहिलं तर काही ठिकाणी आपण जर विचार केला तर काही संस्था या विदाऊट इंटरव्ह्यूला देखील येतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या व्यतिरिक्त आपण जर विचार केला तर सर्व जिल्हा परिषद असेल, मनपा असेल व नपा असेल यांच्यामध्ये देखील विदाऊट मुलाखत भरती होत असते. आणि इथे जर पाहिलं तर केवळ टेट परीक्षेच्या गुणांवर थेट गुणवत्ता यादीनुसार या विदाऊट इंटरव्ह्यूला निवड होते. परंतु मुलाखतीचा विचार जर केला तर या ठिकाणी 1:3 प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उमेदवार संस्थेवरती जातील आणि त्यांची निवड त्या ठिकाणी होईल. आता एकंदरीत आपण जर विचार केला तर या जाहिराती अपलोड होण्याची प्रक्रिया 1 मेपासून सुरू झालेली आहे आणि अगदी 10 जुलैपर्यंत ती वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता एकंदरीत आपण जर विचार केला तर तांत्रिक अडचणी आणि बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी शासनाने अंतिम दिनांक 10 जुलैपर्यंत दिलेली आहे आणि 10 जुलैनंतर सर्व वाढीव जागांचा अधिकृत आकडा
पवित्र पोर्टलवरती तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. एकंदरीत जागा किती आहेत, कोणकोणत्या आस्थापनांच्या आहेत, या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी मुदतवाढ जर नाही मिळाली तर 100% पाहायला मिळतील. आशा करूया की आता कोणत्याच प्रकारची मुदतवाढ न देता डायरेक्टली जाहिराती पाहायला मिळाव्यात आणि त्या ठिकाणी प्रेफरन्स देता यावेत आणि लवकरात लवकर ही भरती ज्याची स्वप्न संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक पाहत आहेत त्यांची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.